Hi students, welcome to all of you in the class of mathematics. Dear students, today we are going to start our second chapter named as angles. बाळांनो, आज आपण गणितातील दुसरे प्रकरण ज्याचं नाव आहे angles त्याबद्दल व्यवस्थित माहिती जाणून घेणार आहोत. त्यातील सर्व कन्सेप्ट आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग पाहूया अँगल म्हणजे नेमकं काय. तर अँगल हा या पद्धतीचा असतो. ठीक आहे, याला आपण अँगल असं म्हणतो. यामध्ये पॉईंट पी हा स्टार्टिंग पॉईंट असणारे दोन रे, कोणकोणते दोन रे आहेत? हा एक रे आहे पी क्यू आणि दुसरा रे आहे पी आर. असे दोन रे जेव्हा एकाच स्टार्टिंग पॉईंटपासून क्रिएट होतात तेव्हा त्या दोन रेच्या मध्ये तयार होणारा हा जो येलो कलर शेडमध्ये तुम्हाला पार्ट दिसतोय, हा जो पार्ट आहे याला आपण अँगल असं म्हणतो. पहा, an angle is a figure formed by two rays with a common end point called the vertex. पहा बाळांनो, हे जे दोन रे निघालेले आहेत आत्ताच तुम्हाला या ठिकाणी दिसतंय, तर तो जो कॉमन पॉईंट आहे, ज्या पॉईंटपासून हे दोन रे स्टार्ट झालेले आहेत, तर तो जो कॉमन पॉईंट आहे त्याला व्हर्टेक्स ऑफ अँगल असं म्हटलं जातं. अँगल्स कॅन हॅव पॉईंट इन इंटेरियर, इन द एक्सटेरियर ऑर ऑन द अँगल. अँगलच्या एक्सटेरियर पार्टमध्ये म्हणजे बाहेरील भागामध्ये काही पॉईंट असू शकतात आणि जे पॉईंट इंटेरियर म्हणजेच आतील भागामध्ये असू शकतात. आता पहा, हा जो आय पॉईंट आहे तो इंटेरियर पार्टमध्ये आहे, हा जो ई पॉईंट आहे तो एक्सटेरियर पार्टमध्ये आहे आणि पॉईंट ए, पॉईंट सी आणि पॉईंट बी हे अँगलवर असणारे पॉईंट आहेत. ऑन द अँगल म्हणजे काही पॉईंट बाहेरील भागात त्यालाच एक्सटेरियर पार्ट म्हणतात, काही पॉईंट आतील भागात असू शकतात त्यालाच इंटेरियर पार्ट ऑफ अँगल असं म्हणतात आणि काही पॉईंट हे अँगलवर असतात त्यालाच द पॉईंट लाईज ऑन द अँगल असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर अँगल म्हणजे काय हे तुम्हाला आता व्यवस्थित समजलेलं आहे. हे जे रे आहेत किंवा या ठिकाणी ए बी आणि बी सी या दोन साईडपासून तयार झालेला अँगल आहे, तर याला म्हणतात साईड्स ऑफ अँगल. ए बी अँड बी सी आर साईड्स ऑफ अँगल. बी इज व्हर्टेक्स ऑफ अँगल. ह्या महत्त्वाच्या ज्या कन्सेप्ट आहेत अँगलच्या संदर्भात त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, व्हर्टेक्स म्हणजे काय हे तुम्हाला समजलेलं आहे. ज्या पॉईंटपासून दोन साईड अँगलच्या गेलेल्या आपल्याला दिसत आहेत तो जो पॉईंट आहे त्याला व्हर्टेक्स म्हणतो आणि ज्या दोन रेपासून हा अँगल तयार झालेला आहे त्याला आपण साईड ऑफ अँगल असं म्हणतो. ओके, नाव लेट अस सी टाईप्स ऑफ अँगल. हे जे अँगल आहेत या अँगलचे विविध टाईप्स आहेत. तर त्यातला पहिला टाईप पाहू आपण, झिरो अँगल. पहिला टाईप आहे झिरो अँगल. आता पहा, नावावरूनच आपल्याला लक्षात येतं आहे झिरो अँगल म्हणजे त्या अँगलच्या ज्या दोन साईड आहेत त्या एकमेकांवर तंतोतंत जुळलेल्या असतील. पहा, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हा अँगल आहे आणि हळूहळू ही जी आर्म आहे, ही जी बाजू आहे दुसरी साईड, ती याच्यावर येऊन टेकली. या दोन्ही साईड काय झाल्या, एकमेकांवर तंतोतंत जुळलेल्या आहेत. पहा, तुम्हाला दिसत आहेत आणि मग हा अँगल काय झाला, 0 डिग्री. आलं लक्षात? हा जो अँगल आहे याची ही जी आर्म आहे याला इनिशियल आर्म असं म्हणतात, ही टर्मिनल आर्म आहे. ह्या दोन्ही बाजू एकमेकांवर तंतोतंत जुळल्या जातात तेव्हा हा जो ग्रीन पार्ट आहे तो बिलकुल दिसत नाही. पहा, करेक्ट. आता हा जो अँगल आहे तो झिरो अँगल आहे. इन फिगर द टू रेज लाय वन अपॉन द अदर. आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय एक साईड दुसऱ्या साईडवर तंतोतंत जुळली जाते. देअर इज नो चेंज इन देअर पोझिशन. त्यांची जी पोझिशन आहे ती एक्झॅक्ट सेम होते, त्यांच्यामध्ये काहीही अंतर राहत नाही. इन दिस पोझिशन द अँगल बिटवीन द रेज इज कॉल्ड अ झिरो अँगल. अशा सिच्युएशनला त्या दोन रेमधील जो स्पेस आहे तो पूर्णतः नाहीसा होतो. दोन्ही रे एकमेकांवर जुळले जातात तेव्हाच या ठिकाणी 0 डिग्री तुम्हाला दिसतोय. पहा, मग अशा वेळेस या अँगलला आपण झिरो अँगल असं म्हणणार आहोत. द मेजर ऑफ द झिरो अँगल इज रिटन ॲज 0 डिग्री. झिरो अँगल जो आहे त्याचा मेजर हा काय असतो, 0 डिग्री. आता पहा, टाईप्स ऑफ अँगलमध्ये सेकंड टाईप आहे ॲक्यूट अँगल. कशाला म्हणतात ॲक्यूट अँगल ते आता आपण पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हा इनिशियल आर्म तो वाढत जातोय आणि कुठंतरी तो थांबतोय. पण हा जो मेजर आहे अँगलचा तो या ठिकाणी 56 डिग्री तुम्हाला दिसतोय. मग 0पेक्षा मोठा आणि 90 डिग्रीपेक्षा लहान मेजर असणारा जो अँगल असेल त्याला आपण
ॲक्यूट अँगल असं म्हणणार आहोत. अँड अँगल ग्रेटर दॅन 0 डिग्री बट लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ॲक्यूट अँगल. या अँगलचा मेजर कसा आहे, 0पेक्षा मोठा आहे परंतु 90पेक्षा लहान आहे. आता इथं 56चं एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. 40 डिग्री असू शकतं, 20 डिग्री असू शकतं, 80 डिग्री असू शकतं, 70 डिग्री असू शकतं. अशा वेगवेगळ्या मेजरचे अँगल ज्यांचा मेजर हा 0पेक्षा कसा असला पाहिजे, मोठा असला पाहिजे आणि 90पेक्षा लहान असला पाहिजे. म्हणजे 0 to 90पर्यंत जेवढे काही अंक आहेत 1 to 89 डिग्री या मेजरचे जे काही अँगल असतील त्याला आपण ॲक्यूट अँगल असं म्हणणार आहोत. ओके, ॲक्यूट अँगल म्हणजे काय सगळ्यांना समजलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत राईट अँगल. राईट अँगल पहा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. या पद्धतीने तयार झालेला अँगल ज्याचा मेजर हा 90 डिग्री आहे. 90 डिग्री असेल तर तो पहा या पद्धतीचा सिम्बॉल त्यामध्ये दर्शवला जातो आणि 90 डिग्री मेजर असणारा जो अँगल आहे त्याला आपण राईट अँगल असं म्हणतो. अन अँगल ऑफ 90 डिग्री इज कॉल्ड राईट अँगल. ज्या अँगलचा मेजर 90 डिग्री आहे या ठिकाणी जर या पद्धतीचा सिम्बॉल तुम्हाला दिसत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज राईट अँगल. ओके, नाव लेट अस सी नेक्स्ट वन, ऑब्ट्यूस अँगल. ऑब्ट्यूस अँगल कशाला म्हणतात तर पहा, ॲक्यूट अँगल कसा असतो, 0पेक्षा मोठा 90पेक्षा लहान. राईट अँगल कसा असतो, एक्झॅक्ट 90 डिग्री असेल तर त्याला आपण राईट अँगल असं म्हणतो. मग 90 डिग्रीपेक्षा मोठा, आता पहा 90पेक्षा मोठा म्हणजे 123 डिग्रीचा हा अँगल आहे. 123 डिग्रीचा हा अँगल आहे. असा अँगल जो 90 डिग्रीपेक्षा मोठा असेल आणि 180 डिग्रीपेक्षा लहान असेल अशा अँगलला आपण ऑब्ट्यूस अँगल असं म्हणतो. An angle greater than 90 degree but less than 180 degree is called obtuse angle. आता या ठिकाणी एक उदाहरण म्हणून आपण घेतलेलं आहे. 123 डिग्री मेजरचा हा अँगल दिसतोय. 150 डिग्रीचा असेल तरी त्याला आपण ऑब्ट्यूस अँगल म्हणू शकतो. 120 डिग्रीचा असू शकतो, 110 डिग्री, 100 डिग्री, 140 डिग्री, 170 डिग्री असे अनेक मेजर या ऑब्ट्यूस अँगलचे असू शकतात. महत्त्वाचं काय आहे, 90 डिग्रीपेक्षा मोठा म्हणजे 91 डिग्री असेल तरी त्याला आपण ऑब्ट्यूस अँगल म्हणणार आहे आणि 180पेक्षा लहान म्हणजे 179 डिग्री असेल तरीसुद्धा आपण त्याला ऑब्ट्यूस अँगल म्हणणार आहोत. ओके, द अँगल विच इज ग्रेटर दॅन 90 डिग्री, 90 डिग्रीपेक्षा मोठा अँड लेस दॅन 180 डिग्री, 180 डिग्रीपेक्षा लहान यामध्ये असणारा कुठलाही अँगल जर असेल तर त्याला आपण ऑब्ट्यूस अँगल असं म्हणू शकतो. त्यानंतरचा पार्ट आहे स्ट्रेट अँगल. स्ट्रेट नावावरूनच लक्षात येत आहे सरळ. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला स्ट्रेट अँगल तयार होताना दिसतोय. पहा, XY पासून दुसरा आर्म वाढत 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 गेलेला आहे आणि 180 डिग्रीचा अँगल क्रिएट झालेला आहे. असा जो अँगल आहे त्याला आपण स्ट्रेट अँगल असं म्हणतो. या ठिकाणी परत तुम्हाला रिपीट दिसते. पहा, दोन्ही आर्म एकत्र आहेत परंतु एक आर्म या ठिकाणी वाढत जाऊन अँगल वाढतोय आणि तो कुठंपर्यंत येतोय, 180 डिग्री आणि स्ट्रेट अँगल या ठिकाणी तयार होतो. मग स्ट्रेट अँगलचा मेजर हा एक्झॅक्ट किती असतो, अँड अँगल ऑफ मेजर 180 डिग्री इज कॉल्ड स्ट्रेट अँगल. ज्याचा मेजर एक्झॅक्ट 180 डिग्री आहे त्याला आपण स्ट्रेट अँगल असं म्हणतो. त्यानंतरचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे दॅट इज रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगलमध्ये पहा बाळांनो, हा अँगल कसा असतो तर 180पेक्षा मोठा आणि 360पेक्षा लहान. 180पेक्षा मोठा आणि 360पेक्षा लहान असा जो अँगल आहे त्याला आपण रिफ्लेक्स अँगल असं म्हणतो. पहा, या ठिकाणी एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. 0 पासून सुरुवात झालेली आहे आणि अँगल कुठंपर्यंत आला आहे, 245 डिग्री म्हणजे 180पेक्षा मोठा आहे. मग अशा वेळेस या अँगलला आपण रिफ्लेक्स अँगल असं म्हणतो. अँड अँगल ग्रेटर दॅन 180 डिग्री बट लेस दॅन 360 डिग्री इज कॉल्ड रिफ्लेक्स अँगल. असा अँगल जो 180पेक्षा मोठा असेल परंतु 360पेक्षा लहान असेल त्याला आपण रिफ्लेक्स अँगल असं म्हणतो. त्यानंतरचा पार्ट आहे कंप्लीट अँगल. त्यानंतरचा टाईप आहे अँगलचा दॅट इज कंप्लीट अँगल. कंप्लीट मीन्स पूर्ण झालेला, फुल. मग हा कसा असतो पहा, इथून सुरुवात झाली, हा पूर्ण अशा पद्धतीने फिरून त्याच पॉईंटवर जर परत आला तर एक रोटेशन कंप्लीट होतं
आणि अशा वेळेस तयार होणारं हे जे 360 डिग्रीचं अँगल आहे, जो असा कंप्लीट रोटेट होऊन परत त्याच इनिशियल आर्मवरती येतो, हा जो कंप्लीट रोटेशन झाल्यानंतर तयार होणारा अँगल आहे याला आपण कंप्लीट अँगल किंवा फुल अँगल असं म्हणू शकतो. आणि याचा मेजर किती असतो? 360 डिग्री. अँड अँगल ऑफ मेजर 360 डिग्री इज कॉल्ड फुल ऑर कंप्लीट अँगल. अँगलचे हे जे टाईप्स आहेत ते आता तुम्हाला सगळ्यांना समजलेले आहेत. ओके, टाईप्स ऑफ अँड अँगल टुगेदर. आता हे सगळे टाईप्स आपण एकत्रित पाहूया. पहा, या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या आकृत्या दिसतात. हा अँगल कसा आहे? 90 डिग्री. 90 म्हणजे हा असा स्ट्रेट असतो, तर त्याच्यापेक्षा हा पार्ट लहान दिसतोय आपल्याला, म्हणजे हा ॲक्यूट अँगल आहे. लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ॲन ॲक्यूट अँगल. स्ट्रेट असेल या पद्धतीने, तर या पद्धतीचा सिम्बॉल जर आपल्याला दिसत असेल तर याचा मेजर असतो 90 डिग्री, एक्झॅक्ट 90 डिग्री, अँड दॅट इज कॉल्ड ॲज राईट अँगल. आणि त्याला काय म्हणतात? राईट अँगल असं म्हणतात. 90 डिग्रीपेक्षा मोठा अँगल असेल आणि 180पेक्षा लहान असेल तर याला आपण म्हणतो ऑब्ट्यूस अँगल, विच इज ग्रेटर दॅन 90 अँड लेस दॅन 180. जो 90 डिग्रीपेक्षा मोठा असतो आणि 180 डिग्रीपेक्षा लहान असतो त्यालाच आपण ऑब्ट्यूस अँगल असं म्हणतो. त्यानंतरचा टाईप आहे दॅट इज स्ट्रेट अँगल. तुम्हाला मी सांगितलेलं, याच्या दोन्ही आर्म या एकाच लाईनमध्ये येतात आणि हा तयार झालेला जो अँगल आहे त्याचं मेजर असतं एक्झॅक्ट 180 डिग्री आणि त्या अँगलला आपण स्ट्रेट अँगल असं म्हणतो. त्यानंतर आहे रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल हा कसा असतो? 180पेक्षा मोठा. हा जो स्ट्रेट अँगल आहे 180चा, त्यापेक्षा पण पुढं अजून जर टर्न होत असेल दुसरी आर्म, तर अशा पद्धतीने तयार झालेला 180 डिग्रीपेक्षा मोठा परंतु 360 डिग्रीपेक्षा लहान असणारा हा जो अँगल आहे याला आपण रिफ्लेक्स अँगल असं म्हणणार आहोत. आणि त्यानंतर इनिशियल आर्म ही पूर्ण रोटेट होऊन परत जर त्याच आर्मवर येत असेल तर अशा पद्धतीने तयार होणारा हा जो फुल अँगल आहे, कंप्लीट रोटेशन ज्या ठिकाणी कंप्लीट पूर्ण होतं, तर याचं मेजर आहे सर्कल तयार होतो त्या ठिकाणी. सर्कलचा मेजर 360 डिग्री असतो, म्हणजेच या अँगलचा मेजर 360 डिग्री असेल तर अशा 360 डिग्री मेजर असणाऱ्या अँगलला आपण फुल अँगल किंवा कंप्लीट अँगल असं म्हणणार आहोत. हे टाईप्स आहेत अँगल्सचे. हे सर्व टाईप्स आता तुम्हाला व्यवस्थित समजलेले आहेत. बाळांनो, आता आपल्याला पाहायचं आहे अँगल हा प्रोटेक्टरच्या साह्याने कशा पद्धतीने आपण ड्रॉ करू शकतो किंवा दिलेला अँगल प्रोटेक्टरच्या साह्याने कसा मेजर करू शकतो. पहा, या ठिकाणी काही स्टेप आहेत. आपल्याला अँगल ड्रॉ करायचं आहे, तर ड्रॉ करताना पहिल्यांदा तुम्ही काय करणार आहे? व्हर्टेक्स घेणार आहे आणि या पद्धतीने एक साईड तुम्ही ड्रॉ करून घेणार आहात. ठीक आहे. त्यानंतर जो तुम्ही व्हर्टेक्स घेतलेला आहे त्या व्हर्टेक्सवर याचा सेंटर पॉईंट ठेवायचा आहे. सेंटर पॉईंट म्हणजे हा भाग, प्रोटेक्टरचा सेंटर पॉईंट हा एक्झॅक्ट त्या व्हर्टेक्सवरती तुम्हाला ठेवायचा आहे. ठीक आहे. ठेवून झाल्यानंतर ज्या साईडला तुम्ही लाईन ओढलेली आहे, जर का लाईन तुम्ही या साईडला ओढलेली असेल तर या साईडनी तुम्ही 0 पासून काउंटिंग करायला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी तुम्हाला दोन लाईन दिसत आहेत नंबरिंगच्या. पहा, एकाची 0 काउंटिंग या साईडने आहे, लेफ्ट साईडने 0, 10, 20, 30, 40 अप टू 180, बरोबर. आणि एक जी लाईन आहे दुसरी, तर ती मात्र राईट साईडकडून 0नी काउंटिंग केलेली दिसते. 0, 10, 20, 30, 40, 50 अप टू 180. मग याचा यूज कसा करायचा? दोन लाईन का दिलेत प्रोटेक्टरवरती? तर ते आत्ता आपल्याला पाहायचं आहे. व्हर्टेक्सवर तुमचा प्रोटेक्टरचा सेंटर आला पाहिजे आणि ज्या साईडला तुमची लाईन तुम्ही ओढलेली आहे त्या बाजूनी तुम्ही 0नी काउंटिंग करायला सुरुवात करणार आहे. 0, 10, 20, 30, 40 या पद्धतीने. 180, 170 या पद्धतीने काउंटिंग करायची नाही. लाईन तुमची ज्या साईडला आहे त्या साईडनी तुम्ही काउंटिंग कशी करणार आहे? कुठून सुरुवात करणार आहे? 0 पासून. ओके, 0, 10, 20 या पद्धतीने. ठीक आहे. पहा बाळांनो, हा सेंटर पॉईंट व्हर्टेक्सवर ठेवल्यानंतर समजा आपण 40 डिग्री मेजर असणारा अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे, तर तुम्ही काय करणार आहात? 0 हा कंप्लीट एक्झॅक्ट या लाईनवरती तुम्ही ठेवणार आहात आणि मग 10, 20, 30, 40 तुम्हाला ज्या ठिकाणी दिसतोय त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीचा डॉट पॉईंट प्लॉट करून घेणार आहात. आणि मग पॉईंट प्लॉट केल्यानंतर हा प्रोटेक्टर तुम्ही काढून घ्यायचा आहे आणि मग स्केलच्या साह्याने किंवा याच प्रोटेक्टरच्या साह्याने तुम्ही तो प्लॉट केलेला पॉईंट आणि व्हर्टेक्स या दोन्हीतून जाणारी लाईन सेगमेंट किंवा रे तुम्ही त्या ठिकाणी ड्रॉ करू शकता. आणि अशा पद्धतीने हा जो अँगल तुम्हाला मिळाला त्याचा मेजर काय असणार आहे?
40 डिग्री. ओके, तर अशा पद्धतीने वेगवेगळे मेजर जे काही तुम्हाला दिलेले आहेत त्या मेजरचे अँगल तुम्ही ड्रॉ करू शकता. ओके, यूज ऑफ प्रोटेक्टर टू ड्रॉ और टू मेजर अँगल. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, टू मेजर अँड अँगल गेट अ प्रोटेक्टर. एक प्रोटेक्टर घ्या, अँगलचा मेजर फाइंड करायचा असेल तर पुट टी बार ऑन द कॉर्नर और व्हर्टेक्स ऑफ द अँगल. ह्याचा जो सेंटर पॉईंट आहे तो व्हर्टेक्सवर ठेवा. म्हणजे अँगल मेजर करायचा असेल तर पाहतोय आपण, म्हणजे हा ऑलरेडी अँगल तुम्हाला दिलेला आहे आणि त्याचा मेजर किती आहे हे जर का फाइंड करायचं असेल आपल्याला, हे जर का आपल्याला पाहायचं असेल अँगल किती मेजरचा आहे हे फाइंड करायचं असेल तर आपण काय करणार आहे, व्हर्टेक्सवरती प्रोटेक्टरचा सेंटर पॉईंट ठेवणार आहे आणि मग त्याचा इनिशियल पॉईंट हा 0वर आला पाहिजे आणि मग त्याचा जो टर्मिनल पॉईंट आहे, दुसरी जी साईड आहे ती एक्झॅक्ट कुठं येते हे आपल्याला पाहायचं आहे. मग सुरुवात कशी करायची, ज्या साईडला लाईन आहे त्या साईडच्या 0, 10, 20, 30, 40 अँड 50च्या पुढच्या लाईन. आता पहा 50ची ही लाईन आहे, त्याच्या पुढं किती लाईन आहेत, 1, 2, 3, म्हणजेच 51, 52, 53. याचा अर्थ या अँगलचा मेजर किती मिळाला आपल्याला, 53 डिग्री. टर्न द प्रोटेक्टर अंटिल अ लाईन ऑफ द अँगल गोज थ्रू 0. 0 पासून आपल्याला काउंट करायला सुरुवात करायची आहे. रीड द स्केल, ऑलवेज रीड द स्केल विथ 0 गोईंग थ्रू द लाईन. लाईन ज्या बाजूला आहे त्या बाजूला 0 पासून काउंटिंग करायला आपण सुरुवात करायची आहे. या पद्धतीने आपल्याला या अँगलचा मेजर काय मिळतो, 53 डिग्री. समजतंय ना कशा पद्धतीने आपण अँगल मेजर करायचा प्रोटेक्टरच्या सहाय्याने. ओके, व्हेरी गुड. आता पहा आणखी एक उदाहरण घेऊ बाळांनो आपण. या व्हर्टेक्सपासून ही लाईन सेगमेंट आपण राईट साईडला ओढली होती. जर का लेफ्ट साईडला असेल, ठीक आहे, अँगल हा पण या पद्धतीने ड्रॉ केलेला असेल तर हे जे दोन लाईन तुम्हाला दिसत आहेत, एक ब्ल्यू कलरमध्ये आहे 0 to 180 ड्रॉ केलेले आहेत आणि एक रेड कलरमध्ये आहे 0 to 180. बरोबर. आता तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल की दोन्हीचा वापर आपल्याला कसा करायचा आहे. आता या ठिकाणी आपण काय केलं, लाईन राईट साईडला होती म्हणून राईट साईडनी 0 to काउंट केला आपण, 0, 10, 20, 30 या पद्धतीने. पण जर का लाईन ओढलेली इनिशियल लाईन जी आहे सुरुवातीला ओढलेली लाईन ती जर का लेफ्ट साईडला असेल तर सुरुवात तुम्ही कशी करणार आहे, 0 पासून काउंट करायचं आहे, 180 पासून नाही. पहा बाळांनो, हे अँगल जर का तुम्ही अशा पद्धतीने काउंट केलात 180 पासून तर मेजर 60 डिग्री येतोय, जे की चुकीचं आहे. लक्षात, ज्या साईडला लाईन आहे त्या साईडच्या 0 पासून तुम्ही मेजर करायला सुरुवात करणार आहात. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110 आणि 120. म्हणजे हा जो अँगल आहे तो तुम्हाला 90पेक्षा मोठा दिसतोय, म्हणजे हा ऑप्ट्यूस अँगल आहे. मग याचा मेजर 60 जर तुम्ही लिहिलात तर ते चुकीचं नाही का. तर या पद्धतीने तुम्ही ब्ल्यू कलरचा वापर करणार नाहीत का, तर लाईन कुठल्या साईडला आहे, लेफ्ट साईडला. मग सुरुवात कुठून करायची आपल्याला, 0 पासून. म्हणून आपण 0 पासून सुरुवात करणार आहोत आणि मग या अँगलचा मेजर आपल्याला काय मिळेल बरं, 120 डिग्री. व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने आपण प्रोटेक्टरच्या सहाय्याने अँगल ड्रॉ पण करू शकतो आणि जर का अँगल ऑलरेडी दिला असेल तर तो अँगल किती डिग्रीचा आहे, त्याचा मेजर किती आहे हे सुद्धा आपण फाइंड करू शकतो. आलं लक्षात. तर या ठिकाणी हा जो पॉईंट आपण अँगलच्या व्हर्टेक्सवर ठेवतो त्याला सेंटर ऑफ प्रोटेक्टर असं म्हटलं जातं आणि जी लाईन तुम्ही या साईडला किंवा या साईडला ओढता ती अँगलची इनिशियल आर्म असते. इनिशियल आर्म तुम्ही ज्या लाईनवरती ठेवता प्रोटेक्टरच्या त्यालाच बेस लाईन म्हणतात, प्रोटेक्टरची बेस लाईन. ओके. आता या ठिकाणी तुम्हाला 60 डिग्रीचा अँगल जर मेजर करायचा असेल तर सुरुवात तुम्ही 0 पासून केली पाहिजे. 180 पासून करायची का 0 पासून, 0 पासून. अगदी बरोबर. 0, 10, 20, 30, 40, 50 अँड 60. मग 60 ज्या ठिकाणी आहे तिथं तुम्ही एक एक पॉईंट प्लॉट करणार आहात पेन्सिलच्या सहाय्याने. मग प्रोटेक्टर काढून घ्यायचा आणि मग हा व्हर्टेक्स आणि तो प्लॉट केलेला पॉईंट या दोन्हीतून जाणारा अशा पद्धतीचा रे तुम्ही ड्रॉ करू शकता आणि हा 60 डिग्री मेजर असणारा अँगल आपण ड्रॉ करू शकतो. तर अशा पद्धतीने अँगल म्हणजे नेमकं काय, त्याचे वेगवेगळे टाईप्स आणि हा अँगल प्रोटेक्टरच्या साहाय्याने आपण कसा ड्रॉ करू शकतो किंवा जर एखादा अँगल आपल्याला दिला गेला असेल तर तो आपण कसा मेजर करायचा प्रोटेक्टरच्या साहाय्याने, या सर्व गोष्टी आज आपण अभ्यासलेल्या आहेत, हो की नाही. मग या सगळ्या कन्सेप्टवर डिपेंड असणारा जो प्रॉब्लेम सेट 2 आहे तो आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.
हा व्हिडिओ व्यवस्थित रिपीट पहा आणि सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत, अँगल म्हणजे काय, अँगलचे टाईप्स म्हणजे काय किंवा कोणते टाईप्स आहेत, त्यांची नावं, त्यांच्या स्पेलिंग ह्या तुम्ही लक्षात ठेवायच्यात. आणि हा पूर्ण जो व्हिडिओ आहे तो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सगळ्या कन्सेप्ट लिहायच्या आहेत. ओके, बाय बाय, टेक केअर, सी यू.